नमस्कार मित्रांनो, आज आपण बघत आहेत संसदीय शासन व्यवस्थेचे गुण आणि दोष। आता ह्या गुण आणि दोषामध्ये तर सगळ्यात जास्त इफेक्ट पडलेला आहे संसदीय शासन व्यवस्थेच्या दोषामुळे। काय झालेलं आहे संसदीय शासन व्यवस्थेचे दोष। आता हे तीन गोष्टीतून महत्त्वाचे आहेत, तीन दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। एक, एमपीएससीच्या दृष्टिकोनातून थेरीला क्वेश्चन विचारला जातो। दोन, एमपीएससीच्या दृष्टिकोनातून इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला जातो। आणि तीन, सर्वसामान्यासाठी महत्त्वाचे। आता सर्वसामान्यासाठी महत्त्वाचे काय की देशामध्ये सध्या हुकुमशाही चालू आहे का, हुकुमशाही चालू आहे तर ती कशी चालू आहे, कशाच्या माध्यमातून चालू आहे आणि का हुकुमशाही निर्माण झाली। आपली संसदीय शासन व्यवस्था दोन्हीच्या विरुद्ध आहे, एक हुकुमशाहीच्या विरुद्ध आहे आणि एक हुकुमशाही निर्माण करते। म्हणजे दोन्ही बाजूनी दोन्ही गालात काय करते, चापटी मारते, इकडून मारली तर इकडून पण मारते। म्हणजे इथं आपल्या हुकुमशाहीला विरोध पण करते आपली शासन व्यवस्था आणि हुकुमशाही निर्माण पण करते आपली शासन व्यवस्था। मग हुकुमशाही कशी निर्माण करते, याच्या आधी हुकुमशाही सध्या मोदी सरकार आहे, देशामध्ये हुकुमशाही चालू आहे का, यस चालू आहे। कशाच्या माध्यमातून चालू आहे, सीबीआय असेल, ईडी असेल किंवा इतर काही अजून संस्था ज्या आहेत याच्या माध्यमातून असेल। याच्या आधी कधी हुकुमशाहीचा वापर झालेला आहे का, तर याच्या आधी सुद्धा हुकुमशाहीचा वापर झालेला आहे। ज्यावेळेस राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचं सरकार होतं त्यावेळेस सुद्धा हुकुमशाहीचा वापर झालेला आहे। मग हुकुमशाही केव्हा निर्माण होती आणि हुकुमशाही जरी संसदीय शासन व्यवस्था असली तर हुकुमशाहीला विरोध कसा होतो किंवा हुकुमशाही हाणून कशी पाडली जाते हे दोन्ही पण बघणार आहेत। एमपीएससीला पण विचारलं जातं संसदीय शासन व्यवस्थेतील दोष कोणते आहेत हे ध्यानात ठेवा। मग आज बघणार आहेत आपण संसदीय शासन व्यवस्थेतील हुकुमशाही दोन्ही विरुद्ध आहे। मी तुम्हाला सांगितलं की हुकुमशाहीच्या पण विरोध आहे आणि हुकुमशाही पण निर्माण करते। मग संसदीय शासन व्यवस्थेतील पहिले गुण आणि दोष, गुण कोणते आहेत आणि दोष कोणते आहेत हे बघू आपण। कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यात सामंजस्य, दुसरं जबाबदार शासन व्यवस्था, तिसरं निरंकुशतेला प्रतिबंध आणि चौथं व्यापक प्रतिनिधित्व। हे संसदीय शासन व्यवस्थेचे चार गुण आहेत। संसदीय शासन व्यवस्थेचे चार गुण कोणते, आयोग डायरेक्ट विचारता, ध्यानात ठेवा। पहिलं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यात सामंजस्य, दुसरं जबाबदार शासन व्यवस्था, तिसरं निरंकुशतेला प्रतिबंध आणि चौथं व्यापक प्रतिनिधित्व। आता संसदीय शासन व्यवस्थेचे दोष कोणते आहेत, अस्थिर शासन केव्हाही पडू शकतं, धोरणामध्ये सातत्य नाही, मंत्री परिषदेची हुकुमशाही, सत्ता विभाजनाला विरोध आणि नौख्यांचं सरकार, त्यालाच कौशल्यहीनांचं सरकार म्हणतो। सगळ्यात महत्वाचं तुम्ही आपण हे प्रत्येक जे पॉइंट आहे प्रत्येक पॉइंटचं विश्लेषण स्टेप बाय स्टेप बघणार आहेत आपण, पण व्हिडिओ सगळ्यात शेवटपर्यंत बघत जा। प्रत्येक व्हिडिओत आपल्या काही नाही इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असते। आता बीड जिल्ह्यावर हिट लिस्टवर बनवलेला आहे तो व्हिडिओ, तो सगळ्यात महत्वाचा इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा। आयोग नेहमी इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारलं बीड जिल्ह्याला बिहार का म्हटलं जातं, बीड जिल्ह्याचे मागास कारणे कोणते, हा इंटरव्ह्यूला हमखास क्वेश्चन विचारला जातो। हा थेरीला एमपीएससीला क्वेश्चन विचारला जातो, इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला जातो। सामान्यासाठी एक नॉलेज म्हणून महत्वाचा भाग आहे आणि सगळ्यात शेवटपर्यंत तुम्ही बघत जा। आता आपल्याला दोन मी तुम्हाला सांगितलेलं आहे संसदीय शासन व्यवस्थेतील हुकुमशाहीच्या विरोधात कशी आहे आणि हुकुमशाही निर्माण कशी करते, तर त्याच्यातला तिसरा पॉइंट जो आहे निरंकुशतेला प्रतिबंध आणि याच्यातला तिसरा पॉइंट मंत्री परिषदेचे हुकुमशाही, हे दोन्ही एकामेकाच्या विरोधात। ते म्हणतं निरंकुशतेला प्रतिबंध आणि हे मंत्र मंत्री परिषदेची हुकुमशाही। मग आता स्टेप बाय स्टेप आधी आपण काय करू, संसदीय शासन व्यवस्थेचे दोष काय आहेत हे बघू आपण। दोष काय आहे, पहिला दोष आहे सरकार अस्थिर आहे। अस्थिर असण्याला त्याचा परिणाम काय होतो, धोरणात सातत्य राहतं। बघा बीजेपी आली, काँग्रेस आलं, काँग्रेसचे वेगळे धोरण असतात, पॉलिसी वेगळ्या असतात। ज्यावेळेस सरकार चेंज होतं त्यावेळेस पूर्ण काय होतं, ज्या पाठीमागच्या सरकारने पॉलिसी आणलेल्या आहेत, आता मोदी सरकारच्या जर योजना बघितलेल्या तर नावं सुद्धा लक्षात राहत नाही। महिन्यात 5-10 योजना चालू होत्या त्यांच्या, महिन्यात कमीत कमी 10 योजना असतात की ज्या चालू केलेल्या असतात, आलं लक्षात। मग त्या नावं सुद्धा लक्षात ठेवणं अवघड आहे। मग सरकार बदललं, धोरण बदलणार, पॉलिसी बदलणार। पहिली गोष्ट हे एकामेकाला पूरक आहे हे सांगतो। आता अस्थिर सरकार आहे याचा अर्थ काय, सरकार केव्हाही पडू शकतं, सरकारला कालावधीची हमी दिलेली नाही। जसं अध्यक्षीय शासन पद्धती आणि संसदीय शासन पद्धतीत फरकच एवढा आहे की अध्यक्षीय शासन पद्धती ही स्थिर आहे आणि संसदीय शासन पद्धती ही अस्थिर आहे। संसदीय शासन पद्धती ही अस्थिर आहे। अस्थिर आहे म्हणजे काय, हिला कालावधी नाही।
हे केव्हाही सरकार ढासळू शकतं. आज जरी सरकार उभा केलं सकाळी तरी संध्याकाळी पडू शकतं. आज जरी 9 वाजता सकाळी पहाटे 4 वाजता शपथविधी घेतला तरी संध्याकाळी काय होऊ शकतं, दुपारपर्यंत सरकार पडू शकतं. आलं लक्षात. म्हणजे सरकारला कालावधी नाही, सरकारला कोणताही फिक्स टेन्युअर नाही. सरकारचा केव्हाही पाडाव होऊ शकतो, सरकार केव्हाही बरखास्त होऊ शकतं. सरकारवर अविश्वास ठरावाच्या माध्यमातून आपण सरकारला पाडू शकतो. म्हणून सरकारला कोणताही कालावधी नाही, सरकार केव्हाही पडू शकतं. त्यालाच म्हणतो आपण संसदीय शासन व्यवस्थेत सरकार अस्थिर. आता त्याचा परिणाम काय होतो मग? अशा अस्थिर बघितलेला आहे आपण. संसदीय शासन पद्धती स्थिर शासन सुनिश्चित करत नाही. स्थापित सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेन याची शाश्वती नाही. आपण म्हणतो 5 वर्षासाठी निवडून दिलंय, हे 5 वर्षाचा कार्यकाल हा संकेत आहे, जनरल मानतो आपण. केव्हाही त्याला आपण काय करू शकतो, काढून हे अविश्वास ठरावाच्या माध्यमातून त्याचा पाडाव करून आणू शकतो. मग असं कधी कधी झालेलं आहे. मोरारजी देसाईच्या काळात होतं. चरण सिंग असेल, व्ही.पी. सिंग असेल, चंद्रशेखर असेल, देवेगौडा असेल, आय.के. गुजराल असेल, यांच्या नेतृत्वाखाली सरकार काय झाले, ते अस्थिर होते. त्यांना काय झालेलं होतं, आपण त्यांचा पाडाव ओढून आणलेला होता. जर त्यांनी विश्वास संपादन केलेला नाही सभागृहाचा तर त्यांचा आपण काय करू शकतो, पाडाव ओढून आणू शकतो. त्याचा परिणाम धोरणात सातत्य नाही. धोरणात सातत्य नसले की पॉलिसी चेंज होत्यात, लोकांना त्याचे परिणाम भोगायला लागतात. आलं लक्षात. म्हणजे एकाने पॉलिसी वेगळी आणली की दुसरा ती पॉलिसी चेंज करतो आणि तिथून पुढे लगेच दुसरी पॉलिसी चेंज करतो. म्हणजे शेतकऱ्यासाठी बाबा योजना असतील, कृषीसाठी काही योजना असतील, म्हणजे पहिल्या सरकारची योजना काय करायच्या दुसऱ्या सरकार काय करतं, पूर्णपणे चेंज करून टाकतं. म्हणजे याचे कशावर होते, त्या धोरणावर परिणाम होते. सरकार बदललं तर त्याच्या धोरणावर परिणाम होते. त्याच्यामुळे धोरणात सातत्य राहत नाही. कंटिन्यू असं म्हणजे आज म्हणलं की आपण ही योजना 5 वर्षासाठी ठेवू, शक्य नाही. सरकार बदललं तर ती योजना काय होऊ शकते, 100% बदलू शकते. म्हणून धोरणात सातत्य राहत नाही. दीर्घकाळ धोरण तयार करण्यासाठी आणि त्याचा परिणाम काय होतं, निकृष्ट दर्जाचे सुद्धा काय होऊ शकते, तर तुमचे कामं होऊ शकतात. आलं लक्षात. त्याच्यात पुन्हा भ्रष्टाचार वाढणार, कारण की पुढच्या ज्या माग झालेल्या गोष्टी आहेत ती पुढच्या योजनेसाठी पुन्हा लोकांना पैसे द्यावा लागणार. ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा लोकांना तडफडत बसावं लागणार. आलं लक्षात. म्हणजे याचे सुद्धा परिणाम आहेत. दीर्घकालीन धोरण तयार करण्यासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी संसदीय शासन पद्धती अनुकूल नाही, कारण सरकारच्या कार्यकाळाबाबत अनिश्चितता आहे. एकामेकाला पूरक हे स्टेटमेंट आहे. आलं लक्षात. मग आपण बघितलेलं आहे मोरारजी देसाईच्या काळामध्ये ज्या योजना आणलेल्या होत्या, जर का आता बघितलं आपण सरकती योजना आणलेली होती मोरारजी देसाईंनी, मग ती पुन्हा काँग्रेसने सत्तेवर आल्यावर काय केली, चेंज करून टाकली. म्हणजे अशा गोष्टीला काय होते, याचे परिणाम कुणावर होते, जनतेवर होते, याचे परिणाम लोकांवर होते, याचे परिणाम विकासावर होते. तर धोरणात जर सातत्य नसेल, सरकार जर चेंज झालं तर त्याचे परिणाम कशावर होते, आपल्या विकासावर परिणाम होतो. आलं लक्षात. म्हणून धोरणात सातत्य नाही, हे दुसरा परिणाम आहे. तिसरं, मंत्री परिषदेची हुकुमशाही. आता मी तुम्हाला सांगितलं, आता जे सामान्य लोकांसाठी महत्वाची गोष्ट काय की ते तर बघितलंच आपण, सरकार स्थिर असले, धोरणात सातत्य नाही, आपल्या विकासावर कसा परिणाम होतो त्या पण गोष्टी पाठीमागे बघितल्या. मग त्याच्यामुळं आता हुकुमशाही कशी निर्माण होती, आपली संसदीय शासन व्यवस्था दोन्हीकडून बोलते. एक म्हणते निरंकुशतेला प्रतिबंधन, एक म्हणते मंत्री परिषदेची हुकुमशाही. म्हणजे असं कसं काय होतंय, ज्या वेळेस सरकारला, आता सध्या मोदी सरकारला बहुमत आहे, ज्या वेळेस सरकारला बहुमत असतं त्यावेळेस तिथं पूर्ण बहुमत ज्यावेळेस भेटतं त्यावेळेस हुकुमशाही निर्माण होते. मित्रांनो, ज्यावेळेस सरकारला सभागृहामध्ये पूर्ण बहुमत असतं मग त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव कोणी मांडणार नाही. मांडला तरी, जरी मांडला विरोधी पक्षांनी तर त्यांच्याकडे तेवढं बहुमत नसतं ते ठराव पारित करण्यासाठी. तो ठराव पारित करण्यासाठी तेवढं बहुमत नसतंय, तो ठराव पारित होत नाही आणि मग तिथं हुकुमशाही निर्माण होती. मग तुमच्या ईडीचा, सीबीआयचा हवा तसा सरकार वापर करू शकतो. कारण की सरकार, देश कोण चालवतं, सगळं सरकार चालवत असतं. सगळ्या यंत्रणा कोणाच्या हातात असतात, सरकारच्या हातात. सीबीआय कोणाच्या हातात, सरकार. ईडी कोणाच्या हातात, सरकार. रॉ कोणाच्या हातात, सरकारच्या. आयबी कोणाच्या हातात, सरकारच्या हातात. एसआयडी कोणाच्या हातात, सरकार. म्हणजे ह्या जेवढ्या काय संस्था आहेत, आरबीआय कोणाच्या हातात, आरबीआय पासून घ्या. आता आरबीआयवर सुद्धा कब्जा मिळवलाय, न्याय व्यवस्थेवर सुद्धा आपल्या कब्जा मिळवलेला होता. एन्जा कानून आपल्या न्याय व्यवस्थेवर सुद्धा कब्जा मिळवलेला होता. पण न्याय व्यवस्थेला तिच्या स्वातंत्र्यामुळं तिच्यावरचा कब्जा हाणून पाडता आलेला आहे. आलं लक्षात. का निर्माण होतं, तर बहुमत ज्यावेळेस पक्षाला भेटतं त्यावेळेस सरकार स्वतःच असतं, सगळे सदस्य स्वतःचे असतात. विरोधकाकडे तेवढं पाठबळ नसतं.
की एखादा ठराव मांडला तरी ते पारित करून घेण्यासाठी त्याला बहुमत लागतं आपल्या सभागृहामध्ये, आणि ते बहुमत नसल्यामुळे तिथं काय होतं, हुकुमशाही निर्माण होती. आणि तेच सध्याच्या काळात झाले, तेच मोदी सरकारच्या काळात झालेलं. बहुमत, सगळं पूर्ण बहुमत हे काय झालेलं आहे, मोदी सरकारच्या हातात आहे. विरोधी पक्ष इथं काय झालेला आहे, कमकुवत झालेला आहे. त्याच्यामुळं मंत्रिपरिषदेची हुकुमशाही निर्माण होते. आता आपल्याला पाठीमागे बघायचंय, निरंकुशतेला प्रतिबंध या शब्दाचा अर्थ काय, जे संसदीय शासन पद्धतीचा गुण आहे. म्हणजे ती काय म्हणते, हुकुमशाहीला विरोध करते. कारण की ती काय सांगते, मंत्री हा नेहमी सभागृहाला जबाबदार असतो. सभागृहामध्ये सामूहिक जबाबदारी असते, मंत्र्याची एकट्याची जबाबदारी नसते. मंत्र्याची एकट्याची जबाबदारी नसते. कुठं तर मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतं, कायदेमंडळाला जबाबदार असतं. आणि लय वळवळ करायला लागले तर आम्ही अविश्वासास ठराव मांडू आणि त्यांना काय करू, हाणून पाडू, त्यांची हुकुमशाही हाणून पाडू. पण पूर्ण जर बहुमत भेटलं तर हुकुमशाही निर्माण होती. तो आणि तो जरी गुण आणि दोष दोन्ही आपली संसदीय शासन पद्धती दाखवते. हुकुमशाहीला विरोध करते एका बाजूला, आणि एका बाजूला हुकुमशाही निर्माण करते. हुकुमशाही केव्हा निर्माण होती, पूर्ण बहुमत असलं. पूर्ण बहुमत असलं. आलं लक्षात. मग एच.जे. लास्की यांनी काय सांगितलं होतं, हुकुमशाही बद्दल बोललं होतं. एच.जे. लास्की, संसदीय शासन पद्धतीचं कार्यकारी मंडळाला एकाधिकार गाजवण्याची संधी देते. यस, कोण म्हणलं, लास्की मानलेले होते. मग उदाहरणार्थ कधी, पहिलं इंदिरा गांधी, पण इंदिरा गांधी कधी सीबीआय, ईडी वगैरे याचा वापर केलेला नव्हता. फक्त मोदी सरकारच्या हुकुमशाहीमध्ये आणि यांच्या हुकुमशाहीमध्ये फरक काय, त्यांनी प्रशासनावर दबाव टाकून लोकांचा आवाज दाबलेला होता. तर यांनी ईडी आणि सीबीआयचा दबाव वापर करून काय केलेला आहे, लोकांचा आवाज दाबलेला आहे किंवा विरोधकांचा आवाज दाबलेला आहे. एवढा दोघांमध्ये फरक आहे. हुकुमशाही इंदिरा गांधींनी पण केली, राजीव गांधींनी पण केली, त्यांनी पण प्रशासनाचा वापर करून केलेली. आणि यांनी काय केलं, ईडी आणि सीबीआय अशा स्वायत्त संस्था ज्या आहेत, त्या स्वायत्त संस्थेचा वापर करून काय केलेली, यांनी हुकुमशाही निर्माण केली. बघू आता, हे झालं मंत्रिपरिषदेची हुकुमशाही. हा तिसरा दोष झाला. पहिला बघितला, सरकार अस्थिर असणं. दुसरं, धोरणात सातत्य राहत नाही, त्याचा त्याच्यावर परिणाम होतो. तिसरं, हुकुमशाही निर्माण होती, कशी होती ती बघितली. आणि चौथं, अधिकारांच्या विभाजनाला विरोध. काय, अधिकारांच्या विभाजनाला विरोध. कारण की संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकत्र आणि अविभक्त असतात. मंत्रिपरिषद कायदे मंडळाचे तसेच कार्यकारी मंडळाचे नेतृत्व करते. बागेहॉट कोण, बागेहॉट यांनी काय सांगितलेलं आहे, सांगितल्याप्रमाणे मंत्रिपरिषद कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांना जोडणारा दुवा. मित्रांनो, ध्यानात ठेवा, आपली जबाबदार शासन पद्धती, आपले मंत्री जे येतं ते कुठून निवडून जातात, तर कायदे मंडळातून. कारण की कार्यकारी मंडळ कोण, पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिपरिषद म्हणजे कार्यकारी मंडळ. पण हे कार्यकारी मंडळ, पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिपरिषद हे निवडून कुठून जातं, यांची निवड कुठून केली जाते, तर राज्यसभेतील काही सदस्य आणि विधानसभेतील सदस्य यांच्यामधूनच यांची निवड केलेली असते. आणि हे दोघं कसे येतं, एकत्र आहे, यांचा एक बॉन्ड आहे. म्हणून मंत्रिपरिषद काय करते, दोघांचं पण नेतृत्व करते. कोणाचं, कायदे मंडळाचं आणि कार्यकारी मंडळाचं, हे दोन्हीचं पण काय करते, नेतृत्व करते. आणि मंत्रिमंडळाला त्याचं काय म्हटलं जातं, दुवा म्हटलं जातं. म्हणजे हे विभक्त करणं अवघड आहे. जरी स्वतंत्रपणे, स्वायत्तपणे जरी कार्य करत असले, जरी तुम्ही म्हणला कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे वेगळे, यस, स्वतंत्र आहे, स्वायत्त आहे, पण हे कुठून गेलेले आहेत कार्यकारी मंडळाचे सदस्य, तर कायदे मंडळावरूनच आपण कार्यकारी मंडळाचे सदस्य नेलेले. आलं लक्षात. त्यामुळे संपूर्ण शासन व्यवस्था सत्ता विभाजनाच्या सिद्धांताच्या विरुद्ध असल्याचे दिसते. आता अमेरिकेमध्ये कसं आहे, जबाबदार शासन, आपल्या इथं कशी जबाबदार पण आहे आणि सत्ता विभाजनाच्या विरोधात पण आहे. म्हणजे जबाबदार शासन व्यवस्था सेम जसं बघितलं, आपली शासन व्यवस्था दोन्ही बाजून बोलते. जबाबदार शासन व्यवस्था यस जबाबदार आहे. जबाबदार शासन व्यवस्थेमध्ये काय सांगितलेलं आहे, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ, कार्यकारी मंडळाच्या सदस्य, कायदे मंडळाच्या सदस्यांमधूनच कार्यकारी मंडळाचे सदस्य जातात आणि ते कायदे मंडळाला जबाबदार असतात. पण हिथं काय, मग ते विभक्त होण्यास काय करतात, विरोध करतात. ते स्वतंत्र नाही. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ जरी स्वतंत्रपणे कार्य करत असले, मात्र जबाबदार कुठे येते, कायदे मंडळालाच. म्हणून ते विभक्तीकरणाच्या म्हणजे अध्यक्षीय शासन व्यवस्थेच्या काय येते, विरोधात आहे. म्हणून जबाबदार शासन व्यवस्था ही चांगला गुण आहे आपला, पण अधिकाराच्या विभाजनाला विरोधात हे काय असणे, दोष आहे आपल्या शासन व्यवस्थेचा. चला पुढे.
नौक्यांचे सरकार, नौक्यांचे सरकार त्यालाच कौशल्यहीन म्हणतो आपण. काय म्हणतो? कौशल्यहीन. आपले नारायण राणे कौशल्यहीनाचे किंवा नौख्याचे सरकार, याला दुसरा शब्द आहे कौशल्यहीन सरकार. कौशल्यहीन, ज्याला काही नॉलेज नाही. आता आपल्याला माहितीये की सूक्ष्म लघु आणि मध्यम, नारायण राणे काय म्हणले, कोणतं त्यांच्याकडे मंत्रीपद आहे? सूक्ष्म लघु आणि मध्यम. त्यांना सूक्ष्म सुद्धा म्हणता येत नाही. सूक्ष्म काय आहे हे सुद्धा माहित नाही. त्यांना क्वेश्चन विचारला की आपल्या इथलचे रोजगार का कमी व्हायला लागलेत किंवा बेरोजगारी का वाढली, तर ते उद्योग कसे पळून चाललेत याच्याबद्दल बोलायला लागलेत. म्हणजे त्या रोजगाराचे कारण काय होते हे त्यांना माहित नाही. त्यांना क्वेश्चन विचारला एक आणि उत्तर द्यायला लागले ते. अलग लक्षात. म्हणजे कौशल्य म्हणजे त्या जे मंत्रीपद भेटले त्याच्यामधले तज्ञ व्यक्ती आहेत का, की बाबा सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम उठलं की कोणाला पण कोणतंही मंत्रीपद द्यायचं. त्यांना त्याच्याबद्दल काही नॉलेज नसतं. त्यांना त्याच्याबद्दल काही नॉलेज नसतं. त्यांचा आणि त्या क्षेत्राचा आणि त्या मंत्रिपदाचा काही संबंध नसतो. आपले नारायण राणेच मी सांगितलेलं आहे की त्यांचा आणि त्या मंत्रिपदाचा काही संबंध आहे. सगळ्यात सोपं उदाहरण काय घेतलेलं आहे, तर त्याचं रिझन काय, तर पटकन दिशे तुम्हाला समजत. नौख्यांचे किंवा कौशल्यहीन शासन. आलं लक्षात. मंत्री त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ नसल्यामुळे, त्यांच्या क्षेत्रातील म्हणजे ज्या पदाचं तुम्हाला जे क्षेत्र दिलंय तुमच्याकडे, आता उद्योग असेल, उद्योग एक क्षेत्र आहे, किंवा कृषी एक क्षेत्र आहे, किंवा संरक्षण एक क्षेत्र आहे, त्याला आपण त्या व्यक्तीला त्याचं मंत्रीपद दिलंय, पण त्या संरक्षण क्षेत्राचा आणि त्याचा काही संबंध नसतो. तो त्यातला तज्ञ व्यक्ती नसतो. आलं लक्षात. हे सांगतंय नौख्याचे किंवा कौशल्यहीनाचे शासन. हे झाले आपले संसदीय शासन पद्धतीतील 5 दोष. 5 दोष. पहिलं अस्थिर सरकार, दुसरं धोरणात सातत्य नाही, तिसरं हुकुमशाही बघितलेली, चौथं सत्ता विभाजनाच्या विरोधात, पाचवं नौख्यांचे किंवा कौशल्यहीनाचे सरकार. आलं लक्षात. आता आपल्याला बघायचं संसदीय शासन पद्धतीचे गुण काय आहेत. आता गुण काय आहेत संसदीय शासन पद्धतीचं? कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यातील सामंजस्य. आपल्याला माहितीये कायदे मंडळाचाच भाग एक कार्यकारी मंडळ असतं. कारण की कार्यकारी मंडळ म्हणजे कोण? पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिपरिषद आणि त्याच्यामध्ये असलेले अजून काही लोक. पण आपण सध्या फक्त पंतप्रधान आणि मंत्रिपरिषदेबद्दल बघतो. कार्यकारी मंडळात भरपूर असतात. कोण असतात? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिपरिषद, महान्यायवादी हे असतात. पण त्याच्यातलं फक्त कार्यकारी मंडळातलं आपण फक्त कोण बघत होतं? पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिपरिषद. आपल्याला माहिती आहे जातात कुठून? तर कायदे मंडळातूनच जातात. ही एकामेकाचं काय सामंजस्य, एकदम सामंजस्य भूमिका असते. कारण की बघा काय म्हणतंय की कायदे मंडळाचाच एक भाग हा एक कार्यकारी मंडळ. जरी कार्य त्यांचं स्वतंत्रपणे असलं तरी आपण त्यांचं कार्य स्वतंत्रपणे का केलंय, तर त्यांच्यामधला वाद टाळावा, सत्ता संघर्ष टाळावा, याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, त्यांचं कार्य स्वतंत्र केलंय. ऍक्च्युली भाग कशाचा आहे? ते कायदे मंडळाचाच भाग आहे. जबाबदार कोणाला आहे? कायदे मंडळाला जबाबदार आहे. अलग लक्षात. पण त्यांचं कार्य स्वतंत्र का केलं? कायदे मंडळ वेगळं आणि कार्यकारी मंडळ वेगळं का केलं? तर त्यांच्यामधला संघर्ष टाळावा याच्यासाठी आपण त्यांना वेगळं केलं. मात्र जबाबदार कोणाला आहेत? कायदे मंडळाला. म्हणून ते सामंजस्याने राहतात. अलग लक्षात. कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ. आता जबाबदार शासन काय? जबाबदार शासन एकच मिनिट. आता बघा जबाबदार शासन काय? जबाबदार शासन माहिती भारतामध्ये मुळातच आपण घेताना अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जबाबदार नाही, पण आपली शासन पद्धती ही जबाबदार आहे. जबाबदार शासन पद्धती माहिती आहे की कायदे मंडळाकडून कार्यकारी मंडळाचे सदस्य निवडले जातात आणि कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असते. कोणाला? जबाबदार असते. मग कशाच्या माध्यमातून जबाबदारी? ही जबाबदारी कशाच्या माध्यमातून पार पाडली जाते? तर प्रश्नोत्तराचा तास असेल, चर्चा असेल, स्थगन प्रस्ताव असेल, अविश्वास ठराव असेल, याच्या माध्यमातून आपण त्या मंत्र्यावर नियंत्रण ठेवू. कशाच्या माध्यमातून? प्रत्येक मंत्री त्याच्या कामाला तो जबाबदार असतो. त्याला विचारलं जातं तुझं काम काय? म्हणजे प्रश्नोत्तराचं म्हणजे बाबा आपण बघतो ना की संसदेमध्ये प्रश्नोत्तराचा तास असतो, चर्चा असते, स्थगन प्रस्ताव असतो, अविश्वास ठराव असतो. अशा माध्यमातून त्या मंत्र्यावर आपण नियंत्रण ठेवतो आणि याच्या माध्यमातून आपण जबाबदारी काय करतो? डायरेक्ट आयोग विचारू शकतो कशाच्या माध्यमातून जबाबदारी पार पाडते, तर मंत्र्याला आपण प्रश्न पण विचारतो. कारण की इम्प्लिमेंटेशन कोण करतं? कायदा जरी संसदेने केलेला असेल तर त्या कायद्याची अंमलबजावणी कोण करतं? तर कार्यकारी मंडळ करतं.
प्रत्येक खात्यास त्याच्याकडे मंत्रिपद असतं, प्रत्येकाकडे मंत्रिपद असतं. मग त्याला कृषी संबंधी प्रश्न विचारले जातात, त्याला संरक्षणासंबंधी प्रश्न विचारले जातात, त्याला सूक्ष्म लघु संबंधी प्रश्न विचारले जातात. म्हणजे अशा माध्यमातून चर्चा करून स्थगन प्रस्ताव, जर त्यांनी तसं नाही केलं तर स्थगन प्रस्ताव, जर सरकार काम करत नसेल, विश्वास धारण करत नसेल, तर त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडला जातो आणि याच्या माध्यमातून आपण काय करतो, जबाबदारी पार पाडतो. आलं लक्षात? म्हणून जबाबदार शासन. तिसरं, निरंकुशतेला प्रतिबंध. आता हुकुमशाही बघितलेली होती, तिकडं एका बाजूला बोलते हुकुमशाही, एका बाजूला बोलतोय निरंकुशतेला प्रतिबंध. निरंकुश, अंकुश असणे म्हणजे काय असणे, नियंत्रण असणे. आणि निरंकुशतेला प्रतिबंध या शब्दाचा अर्थ प्रतिबंध करतोय, म्हणजे निरंकुश असणे म्हणजे ज्याच्यावर काहीच मर्यादा नाही, काहीच नियंत्रण नाही. आणि हे काय म्हणतंय, निरंकुशतेला प्रतिबंध, याचा अर्थ त्याच्यावर नियंत्रण आहे, त्याच्यावर अंकुश आहे. म्हणजे मंत्री वळवळ करू शकत नाही, आणि वळवळ करायला लागला तो एकटा काय निर्णय घेत नाही कोणते, आणि घ्यायचे असले तर सगळे समूहाने निर्णय घ्यावे लागतात, आणि ते सामूहिक बरोबर आहे. बघा, या शासन पद्धतीत कार्यकारी अधिकार एका व्यक्तीकडे नाहीत, यस, तर व्यक्तींच्या गटाकडे सगळे समूहाने निर्णय घ्यावा लागतात. आपल्याला बघितलं ना चॅनल ऑफ कम्युनिकेशन कलम 167 आणि कलम 78 मध्ये, त्याच्यातले 3 तरतुदीपैकी एक, मंत्र्यांनी एखादा कोणता निर्णय घेतलेला असेल तर तो मंत्रिमंडळाच्या विचारार्थ, आपल्याला एकट्याने निर्णय घेतलेला असेल आणि मंत्रिमंडळाच्या विचारार्थ जर राखून ठेवलेला नसेल, तर राष्ट्रपती किंवा राज्यपाल काय करतात, पंतप्रधानाला आणि मुख्यमंत्र्याला सांगतात आणि तो निर्णय मंत्रिमंडळाच्या विचारार्थ राखून ठेवला जातो. म्हणजे तिथं कोणती हुकुमशाही निर्माण होत नाही. आणि जर असं काही करायला लागले तर आपल्याकडे सगळ्यात मोठं शस्त्र आहे, मग तो म्हणजे काय, अविश्वासाचा ठराव मांडणे आणि मंत्रिमंडळाचा पाडाव घडवून आणणे. आलं लक्षात? निरंकुशतेला. तयार पर्यायी सरकार. तयार पर्यायी सरकार म्हणजे काय, जर ह्यांनी जर विश्वास धारण केला नाही, विश्वास जर गमावला, तर इकडे लगेच विरोधी पक्ष बसलेलाच आहे ना. विरोधी पक्ष लगेच आपले राष्ट्रपती राज्यपाल काय करतात, ह्याला विरोधी पक्षाला सांगतात तुम्ही तुमचं सरकार स्थापन करा. तयार पर्यायी सरकार. तयार पर्यायी सरकार म्हणजे कोणतं, सभागृहात असतेच ना विरोधी पक्ष नेता, यांनी विश्वास धारण नाही केला की लगेच पंतप्रधान किंवा हे राष्ट्रपती किंवा राज्यपाल येतात आणि काय सांगतात विरोधी पक्षाला, तुम्ही तुमचं सरकार स्थापन करा, विश्वास संपादन करा आणि तुम्ही कंटिन्यू चालू करा. त्यालाच आपण काय म्हणतो, तयार पर्यायी सरकार. आलं लक्षात? डॉक्टर जेनिंग्स, विरोधी पक्षाचा नेता हा पर्यायी पंतप्रधान असतो असं म्हटलेलं आहे. बघा, डायरेक्ट आयोग हे पण विचारू शकतं की बाबा विरोधी पक्ष नेता हा पर्यायी पंतप्रधान असतो असं कोण म्हणलं, तर डॉक्टर जेनिंग्स म्हणते. आणि व्यापक प्रतिनिधित्व हे पण आपल्या संसदीय शासन. तयार सरकार, निरंकुशतेला प्रतिबंध, व्यापक प्रतिनिधित्व हे आपले संसदीय शासन व्यवस्थेचे गुण आहेत. आता कार्यकारी बघा, संसदीय शासन व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळ म्हणजेच व्यक्ती, म्हणजेच लोकांचे प्रतिनिधी करत असलेले मंत्री असतात. आता ऍक्च्युली मंत्रिमंडळ कोणाचं प्रतिनिधित्व करत असते, लोकांचं प्रतिनिधित्व करत असते. काय करत असते, लोकांचं प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे सर्व सामाजिक वर्गांना आणि क्षेत्रांना सत्तेत प्रतिनिधित्व देणे शक्य होते. आता मंत्रिमंडळ हे लोकांचं प्रतिनिधित्व करते, त्याच्यामुळं मंत्रिमंडळामध्ये सर्व जाती धर्माचे लोक काय असतात त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. त्याच्यामुळे आपण सगळ्याला त्याच्यामध्ये काय करू शकतो, सामावून घेऊ शकतो. म्हणून तिथं प्रतिनिधित्व कसं भेटतं, तिथं व्यापक सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मंत्रिमंडळात आपल्याला काय करावं लागतं, सामावून घ्यावं लागतं. हे बघितलेलं आहे आपण संसदीय शासन व्यवस्थेचे गुण. संसदीय शासन व्यवस्थेचे गुण कोणते बघितलेले आहेत आपण, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यातलं सामंजस्य, जबाबदार शासन व्यवस्था, निरंकुशतेला प्रतिबंध, पर्यायी सरकार म्हणजे तयार पर्यायी सरकार आणि व्यापक प्रतिनिधित्व, हे आहेत आपल्या संसदीय शासन व्यवस्थेचे गुण. मित्रांनो, हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत होता आणि शेवटपर्यंत बघितल्यावरच आपल्याला या गोष्टी कळतात. हा एक नॉलेजच्या दृष्टीने, इंटरव्ह्यूच्या दृष्टीने, आणि तिसरी गोष्ट सामान्यांसाठी सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे की बाबा आपल्या संसदीय शासन व्यवस्थेचे दोष कोणते आहेत आणि गुण कोणते आहेत हे माहिती झालं पाहिजे. म्हणजे शेवटी लोकांच्याच हातात सगळ्या गोष्टी असतात, तरी पण पुढे जाऊन हुकुमशाही निर्माण होऊ शकते किंवा हुकुमशाही कशी आणून पाडायची हे सुद्धा आपल्याच हातात आहे. जर पूर्ण बहुमत भेटलं कोणत्याही पक्षाला तर देशामध्ये काय निर्माण होते, तर हुकुमशाही निर्माण होते. आणि दुसरी गोष्ट, आपण कोणत्या प्रकारच्या लोकांना निवडून देतो हे पण बघतात, तर कौशल्यहीन असल्याच्या नंतर त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला बघावं लागतात की त्याचे परिणाम आपल्या इथं उद्योग असतील, म्हणजे इतर कोणत्या कृषी संबंधी योजना असतील,
संरक्षणासंबंधी असतील, वित्तासंबंधी असतील, म्हणजे अनुदान वगैरे याच्या संबंधी असतील काही गोष्टी, तर याच्यावर काय होते, जर तो व्यक्ती जर त्या दर्जाचा नसेल, त्याला त्या गोष्टीचं नॉलेज नसेल, तर तो गोष्टी चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. आणि जर चांगल्या प्रकारे काम केलं नाही तर आपला विकास होणार नाही. थांबूया आता आपण इथं. मात्र मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. जर आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जर अजून याच्यापेक्षा बेटर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट करा की याच्यापेक्षा बेटर तुम्हाला व्हिडिओ आपण काय करू जातो, बनवत जातो. आणि काय तुमच्या समस्या आहेत त्या पण मांडत जातात तिथं. जर तुम्हाला काही अडचण असेल तर ते सुद्धा त्या कमेंटमध्ये काय करीत जाता, नमूद करीत जाता. म्हणजे मी काय करत जाईल त्याच्यावर काम करत जाईल. थांबूया इथं आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.